स्वागत। यामिनी आता आपण सुरू करणार आहोत टाइट फाइट्स, अशा फाइट्स की ज्याच्यावरचा कल सांगणं हे ओपिनियन पोलला म्हणजे एक्झिट पोलला सुद्धा अवघड झालं होतं। अशा टाइट फाइट्स कोणत्या आहेत ते आपण आता बघणार आहोत। पाहूयात, सुरू करूया टाइट फाइट्स ना। ग्राफिक्सद्वारे पाहूयात टाइट फाइट्स या कोणत्या आहेत। अमोल शिरूर मधली जागा आहे अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच आहेत, एक शरद पवार गट आणि एक दुसरा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस। इथे अमोल कोल्हे हे विजयी दाखवले जात आहेत, मात्र हे इथे स्पष्ट केलं पाहिजे की टाइट फाइट आम्ही ठरवलेली आहे। फरक अतिशय कमी आहे यामिनी यामध्ये, त्यामुळे जर काय बदललं तर ते आश्चर्य वाटायला नको, कारण जागाच इतकी कमी आहे। शिरूरची जागा आपण बघत होतो। पुढे जाऊया। आपण शिरूरसाठी पुन्हा एकदा जाऊयात। पहिल्यांदा आपण विनायककडे जाऊयात आणि मेथोडॉलॉजी समजून घेऊयात, नेमके याला आपण टाइट फाइट का म्हणतोय ते जाणून घेऊयात, आणि त्यानंतर आपल्यासोबत पुढारीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोटे सुद्धा आहेत। विनायक, या मेथोडॉलॉजी बद्दल, रिस्पॉन्स बद्दल। प्रसन्न, ज्या मतदारसंघांना आपण टाइट फाइट म्हणून घोषित करतोय त्यात एक्झिट पोल मध्ये ज्या लोकांनी आम्ही कुणाला मत दिलं असं सांगितलं, अशा दोन उमेदवारांमधला फरक हा 5% कमी आहे। आपण हे समजून घेऊया की एक्झिट पोल ही सॅम्पलिंगची मेकॅनिझम आहे। आपण त्याच्यामध्ये पर्पजिव्ह सॅम्पलिंग करतो, बूथ निवडतो, त्यातल्या पुन्हा रॅन्डम सॅम्पलिंग करतो। सर्व मेथोडॉलॉजी ज्या सेफॉलॉजीने दिलेल्या आहेत आणि गेले कित्येक वर्ष इव्हॉल्व्ह होत आलेले आहेत त्या वापरलेल्या आहेत, तरी सुद्धा त्याच्यामध्ये एरर मार्जिन असतो, कॉन्फिडन्स लेवल असतो। त्यामुळे अशा वेळेला जिथं कुणाला तरी ॲडव्हान्टेज आहे पण ज्यांच्यातला फरक अत्यंत कमी आहे, अशा सगळ्या सीट्सना आपण टाइट फाइट म्हणतोय। त्यातली ही शिरूरची सीट आहे जिथं अमोल कोल्हे आघाडीवर दिसत आहेत, पण अमोल कोल्हे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्यातलं अंतर 2-2.5% मध्ये आहे। अशा वेळेला हे एक प्रकारे आपण लाईनवरती चाललोय, बॅलन्स लाईन जी असती इकडं किंवा तिकडं कल पडू शकतो, पण जर का एक्झॅक्ट आपला सॅम्पलिंग असेल तर त्यानुसार ॲडव्हान्टेज अमोल कोल्हेंना अशाच आपल्या पुढच्या सगळ्या टाइट फाइट मध्ये असणार आहे। बरं, आपण सगळ्या गेस्टकडे जाणार आहोत। पहिल्यांदा भोईटेंकडे जाऊयात आणि त्यानंतर बाकीच्या गेस्टकडे। भोईटेजी, आता जरा टाइट फाइट आपल्या सुरू झालेल्या आहेत, तुमची कमेंट। निवडणूक म्हणजे गेल्या 2 निवडणुकांचा ही तिसरी निवडणूक, आणि तिसरी निवडणूक हीच प्रत्यक्षात टाइट फाइट असल्याचं आपल्याला अनुभवता आलेलं आहे। आणि त्यात पुन्हा अमोल कोल्हे ज्या जिद्दीनं ते सुरुवातीपासून उतरलेले आहेत, म्हणजे जे आरोप प्रत्यारोपांची राळ सुद्धा उठवली गेली, त्यातही आढळराव पाटील आणि ते आढळराव गेल्या वेळी शिवसेनेकडून जी अखंड शिवसेना होती तिच्याकडून लढलेले, ते शिंदेंसोबत गेले, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचं खूपच उद्धारच केलेला खरं तर तसं करताना। त्यानंतर इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाल्यानंतर तिकडे गेल्यानंतर पुन्हा एकदा मतदारांसमोर जाताना जी काय अडचण झाली असेल, अर्थात राजकीय नेत्यात सांभाळून घेतलं, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रचार केला, आक्रमकतेनं ते वागले। दोघांमधला संघर्ष, अमोल कोल्हे आणि त्यांच्यामधला बैलगाडा शर्यतीवरून, तो ज्या बैलगाडा शर्यतीचा थरार असतो ना तसंच दिसत होतं काही वेळा। तर अगदी घाटात बैलगाडा शर्यतीच्या वेळी घोडा घेऊन आलेले फिल्मच्या शूटिंगमधला, आपल्याच यामिनी दळवीनं जी मुलाखत घेतली त्यात ते बोललेले, ते घोडे घेऊन आलेले अमोल कोल्हे नंतर पुन्हा फिरकले नाहीत, इतक्या वैयक्तिक पातळीपर्यंत संपूर्ण प्रचार झाला। आता आपल्या पोलमधून जे काही समोर दिसतंय, म्हणजे विनायकजींनी आत्ताच सांगितलं की 2 ते 3% खूपच, म्हणजे ही थीन मार्जिनपेक्षाही पुढची अशी मार्जिन बोलावी लागेल अशी लढत दिसते आहे। त्यात प्रत्यक्षात निकाल अमोल कोल्हेंच्या बाजूनी लागण्याची शक्यता असली तरीसुद्धा काहीही घडू शकतं हेच सत्य दिसतंय। अगदी याविषयी आपण अमोल मिटकरींची प्रतिक्रिया जाणून घेऊयात, कारण ज्यावेळेला आढळरावांसोबत मी चर्चा केली होती तेव्हा मी त्यांनाही विचारलेलं होतं की एकंदरीत या निवडणुकीच्या वेळेला अमोल कोल्हे फारच अग्रेसिव्ह होते, मात्र त्याच वेळेला आढळराव पाटील फक्त उत्तर देण्याच्या भूमिकेमध्ये राहिले, तर त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल। मी सुद्धा शिरूर लोकसभेमध्ये 4 ते 5 दिवस होतो आणि खेड आळंदीपासून मनसर पर्यंत सगळा भाग मी फिरलो। आता जो विनायकजींनी जो सर्वे केलाय तर ही गोष्ट खरी आहे की ती काही एकतर्फी लढत आहे असं म्हणता येणार नाही। मात्र या निवडणुकीच्या वेळी प्रचाराचा फॅक्टर काय होता तर ते पवार साहेबांच्या बाबतीतली जी सहानुभूती होती, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो मतदान करणारा वर्ग त्या भागामध्ये आहे तोच त्यांच्या सोबत राहिलेला होता।
आता आढळराव पाटील आमच्या पक्षाकडून लढले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढले. पण दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामधली महत्वाची, की 5 वर्षात अमोल कोल्हे जसे सुप्रिया सुळेंची ताईंची 5 वर्षातली कामं सांगता येणार नाहीत 5. मग मी देशमुख साहेबांना विचारलं असतं खरं तर, पण तुम्ही मला वेळ दिला नाही बोलायला, की त्यांनी सांगितलं की खूप ते संसद रत्न होते, संसदपटू होते वगैरे वगैरे, ते सगळं ठीक आहे, तो भाग वेगळा. पण इथं डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून अजितदादांनी ज्या पद्धतीने बारामतीची निवडणूक हाती घेतली, तशी शिरूर लोकसभेची सुद्धा निवडणूक आम्ही प्रतिष्ठेची केली होती, की 5 वर्षात तुमच्या खासदारांनी काय केलं. आता तुम्हाला सांगतो, बैलगाडा शर्यतीचं स्वतःच कोर्ट, ज्या ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात पाठपुरावा आढळराव पाटलांनी केला, कोर्टाचं जे जजमेंट असेल, सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय असेल, हे सगळं श्रेय आढळराव पाटलांचंच होतं. तिथं अमोल कोल्हेंनी आयतं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा त्यांना फटका नक्की बसेल. मी तुम्हाला सांगतो की आज जरी तुम्ही विजयी दाखवतायत अमोल कोल्हेंना, पण 4 जूनला निसटता का होईना पण त्या ठिकाणी विजय हा शिवाजीराव आढळराव पाटलांचा, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती जागा शिरूरची बारामती प्रमाणे सुद्धा राहणार, यात माझ्या मनात तरी शंका नाही. बरं, प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत. प्रशांतजी, तुम्हाला काय वाटतं, नेमकं या मतदारसंघामध्ये वेगवेगळे फॅक्टर होते, जसं की बैलगाडा शर्यतीच्या विषयी त्यांनी सांगितलं, त्यासोबतच सेमी हायस्पीड रेल्वे विषयी सुद्धा याविषयी बोललं जातं की हे काम सगळं झालं आढळराव पाटलांच्या काळामध्ये, मात्र याचं श्रेय कोल्हेंनी घेतलं, कोल्हेंनी काहीही कामं केली नाहीत. त्या मतदारसंघामध्ये काही जातीय फॅक्टर सुद्धा महत्त्वाचा ठरलेला आहे का? मराठा असेल त्याच्या विरुद्ध माळी उमेदवार देण्यात आला, किंवा ओबीसी असा काही फॅक्टर ठरलेला आहे का? खरं तर मगाशी आपण बारामतीची चर्चा केली, त्याच्या आधी रत्नागिरी सिंधुदुर्ग, म्हणजे बारामतीमध्ये शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार जिंकत नाही आणि कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंचा उमेदवार जिंकत नाही आहे. तर याचा अर्थ असा दिसतो की ज्या सिंपथी वेवची आपण वारंवार चर्चा करत होतो, 2-3 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कुठली निवडणूक झालेली नव्हती, तर ती कथित सिंपथी जी आहे ती काही मग जमिनीवरती खरोखर उतरलेली नाही आहे का, हा एक पहिला प्रश्न त्याच्यातून प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरी गोष्ट शिरूरची, तर तू आमदार कसा होतो, खासदार कसा होतो, याच्या संदर्भातली जी भाषा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे, त्याच्यातलं हे एक उदाहरण यावेळी आपल्याला 2019 नंतर आत्ता 2024च्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं होतं. त्या अर्थानं जर अमोल कोल्हे जिंकत असतील तर तो महत्त्वाचा विजय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वेळी जेव्हा ते जिंकले तेव्हा त्यांची ती प्रतिमा, अभिनेते म्हणून त्यांची लोकप्रियता असेल, त्या मुद्द्यांवरती ते कदाचित जिंकले असतील. पण यावेळी जर ते पुन्हा या इतक्या संघर्षाच्या नंतर जिंकत असतील तर तो नक्कीच त्यांच्या कामाचा विजय असेल, त्यांच्या प्रतिमेचा विजय असेल. त्या दृष्टीनं शिरूरचा विजय जो आहे तो मला वाटतं बघायला पाहिजे. अगदी. प्रशांत जगताप सुद्धा आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आणि नेते. शिरूर आणि आधीच्या मतदारसंघ ज्याच्यात राष्ट्रवादी तुमचा पक्ष लढतोय त्या बाबतीत कमेंट करायची असेल तर, पण खास करून शिरूर आणि बारामती. प्रशांतजी. बारामती पण आम्ही जिंकतोय. मी पुन्हा एकदा सांगतो, माझं हे म्हणणं रेकॉर्ड करून, बारामती आम्ही 75च्या हजारच्या खाली लीड येणार नाही, 1.5 लाखाच्या वर ते जाणार नाही. हे बारामतीचं आमचं लीड असेल. ते सुप्रियाताईंचं काम, पवार साहेबांच्या बद्दलचा असणारा आदर, सिंपती, या संदर्भात आम्ही जिंकू. राहिला विषय शिरूरचा, शिरूर आम्ही 1 ते 1.5 लाख मतांनी जिंकू. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी ही निवडणूक ही शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे अशी झालीच नाही. ही निवडणूक डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध अजितदादा पवार अशी निवडणूक झाली. मी या संदर्भात आवर्जून उल्लेख करतो की अजितदादांनी ज्या पद्धतीने 4 महिने फुलटॉस दिले, ज्या पद्धतीने डॉक्टर अमोल कोल्हे सारख्या खासदारांना अरेतुरेची भाषा वापरली, मी तू कसा निवडून येतो मी तुला बघून घेतो, मी तुला पाडणारच, अशी जी भाषा केली ना, ती मतदारांनी सिरियसली घेतली. ठीक आहे, दादांनी उपमुख्यमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून काय 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 केलं आणि पुढे काय करणार आहे याच्यावर निवडणूक लढवली असती तर कदाचित थोडी एवढी रंगत आली नसती. पण डॉक्टर अमोल कोल्हेंची एकूणच लोकसभेत, पत्रकार परिषदेमध्ये, आंदोलनांमध्ये, सभांमध्ये कांदा उत्पादकांची मांडलेली बाजू, त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीचे विषय, त्याचबरोबर पवार साहेबांची अडचणीच्या काळात दिलेली साथ, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक डॉक्टर अमोल कोल्हे निवडून जिंकलेले आहेत. माझी खात्री आहे की डॉक्टर अमोल कोल्हे साहेब 1 लाखाच्या वरच्या लीड नेतील. मी त्या मतदारसंघातला एक भाग आहे. मला खात्री आहे की आमचा हडपसर विधानसभा मतदारसंघ, त्याच्यानंतर शिरूर विधानसभा, त्याच्यानंतर जुन्नर, त्याच्यानंतर 4था खेड, 5वा नंबर असेल म्हणजे कमी लीड असेल तर आंबेगाव,
आणि सगळ्यात लास्ट असेल ते भोसरे असेल, पण एकूणच 1,00,000 ते 2,00,000 मताच्या फरकाने डॉक्टर अमोल कोल्हे निवडतील या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. बरं, आता याच्यात आणखी काही उपप्रश्न आहेत, मी त्याच्याकडे नंतर येईन. कारण अमोल कोल्हे उपलब्ध होते का, आणि नंतर त्यांच्यावरती हे सुद्धा टीका झाली की ऍक्टर आहेत. मग शेवटी अमोल कोल्हेंना म्हणावं लागलं की पुढची 5 वर्ष मी सिरियल वगैरे करणार नाही. मी त्या मुद्द्याकडे येतो. आपल्यासोबत आता आहेर सुद्धा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. त्यांच्या आहेरजी, तुमची कमेंट प्रशांत जगतापांच्या कमेंटबद्दल. प्रशांत जगताप साहेब बोलले ते खूपच पॅनिक झाल्यासारखं मला वाटत आहे. ज्या पद्धतीने बारामतीच्या संदर्भातला आपला पोल पुढे येतो, एक्झिट पोल, आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने ते बोलतायत की 75,000 लाख, त्यांचंच त्यांना असं नेमकं काय म्हणायचं सुचत नाहीये. खरं सांगायचं असेल तर शिरूर मतदारसंघ असेल किंवा बारामती मतदारसंघ असेल, यामध्ये दादांचा एक अधिकारवाणी त्या मतदारसंघामध्ये चालते आणि त्या पद्धतीने तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधत असताना त्या भाषेमध्ये त्या पद्धतीने ते बोलत असतात. म्हणून कदाचित कसा निवडून येतो ते बघतो, ते अधिकारवाढीने त्या पद्धतीने ते बोलतात. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बारामती असू द्या, शिरूर असू द्या, या मतदारसंघांमध्ये अजितदादा पवार यांनी आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून केलेलं काम, त्या ठिकाणी केलेली बांधणी, कार्यकर्त्यांची असलेली मोठी फळी, आणि सोबत आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं शिंदे गट यांचे सगळ्यांची एकत्र मिळून मला खात्री आहे की बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार त्या ठिकाणी मोठ्या फरकाने निवडून येतील. शिरूर बद्दल प्रशांत कदम, छोटी कमेंट शिरूर बद्दल. खरं आहे की म्हणजे बारामती एकदा जिंकल्यानंतर बाकीच्या ठिकाणी काय होतं याची फारशी चिंता जी आहे ती अजित पवारांना मला वाटतं नसावी. कारण तोच विजय जो आहे जर आपल्या सर्वेनुसार होत असेल तर तो खूप महत्त्वाचा असेल. पण मी म्हटलं तसं की ज्या कथित सिंपतीची आपण वारंवार चर्चा करतोय ती जर बारामतीमध्ये नसेल तर मग बारामती आणि इतर ठिकाणच्या विजयामधून हे प्रश्न जे आहेत ते निर्माण होतात की खरोखर हे पक्षफोडीचं जे राजकारण गेल्या 4-5 वर्षामध्ये झालं त्याच्याबद्दलची रिॲक्शन मग कुठे मतपेटीत उमटलेली आहे की नाही, हा सुद्धा त्याच्यातला प्रश्न असेल. आपण यानंतर यवतमाळकडे अनिल बोंडे सुद्धा आपल्या सोबत आहेत. आता भाजपची भूमिका ते मांडतील, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. तुळशीदास भोईटे आहेत, प्रशांत जगताप आणि तिकडे आहेर पण आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी यामिनी आपण आता यवतमाळला जाऊया. हो, यवतमाळमधल्या टाईट फाईट्स नेमक्या काय आहेत जाणून घेऊयात. तर यवतमाळमधल्या टाईट फाईट्स आपण बघतोय. संजय देशमुख आणि राजश्री पाटील. खरं तर संजय देशमुख यांचा विचार केला तर त्यांची उमेदवारी खूप आधीच जाहीर केलेली होती, त्यामुळे त्यांना प्रचारासाठी तेवढा पुरेसा वेळ मिळाला. राजश्री पाटील यांच्यासाठी तिकीट कापण्यात आलं. अगदी ज्या तिथे इतकी वर्ष 5 टर्मच्या ज्या खासदार होता त्यांचं भावना गवळींचं तिकीट कापण्यात आलं. आणि दुसरं म्हणजे राजश्री पाटील यांना त्यांच्या माहेरच्या मतदारसंघामधून ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. याच्याविषयी बोलूयात आपण. सुरुवातीला भोईटे सरांकडे जाऊयात. भोईटे सर, यवतमाळ वाशिमकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं यासाठी, कारण आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आघाडीच्या सत्ता काळापासूनच हा जिल्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला जिल्हा. खरं तर की राठोड, तिकडचे मंत्री संजय राठोड वादाच्या भोवऱ्यात, त्यांचा राजीनामा घेतला गेला. शिंदेचं बंड झाल्यानंतर नवं सरकार आलं, त्यात ते पुन्हा मंत्री झाले, पुन्हा वादाच्या भोवऱ्यातच राहिले. तसंच ज्यांचं तिकीट कापण्यात आलं त्या खासदारांपासून ती वादाची परंपरा पुढेच चालत होती. सर्वात मोठा धक्का सर्वांना खरं तर राजश्री पाटील यांच्या उमेदवारीच्या रूपानंच होता. म्हणजे संजय देशमुख आधीच, म्हणजे उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत सर्वात चलाख खेळी जी केली ते त्यांनी सर्वात आधी उमेदवार ते दौऱ्यावर जात राहिले. ज्या जिल्ह्यात जायचे, ज्या मतदारसंघात जायचे तिथे ते ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर करून टाकायचे. त्याचा एक वेगळा फायदा असतोच ना, फर्स्ट कमवाला. तो संजय देशमुखांना यवतमाळ वाशिममध्ये होताना दिसला. आणि सर्वात महत्त्वाचं, पोहरादेवीचे महंत सुद्धा संजय राठोड ज्या समाजाचं नेतृत्व करतात, म्हणजे त्या समाजाच्या बळावर त्यांचं राजकारण चालतं, त्या बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवीच्या महंतांनी सुद्धा ठाकरेंसोबत जाणं पसंत केलेलं मधल्या काळात. त्यामुळे स्वाभाविकरित्या या संपूर्ण लढाईत कुठेतरी संजय देशमुख हे वरचढ आहेत असं दिसत होतं. अर्थात राजश्री पाटील यांचा माहेरपणाचा जो मुद्दा आहे ना, मात्र शेवटी ते एक भावनिक असतो कनेक्ट, नाही असं नाही मतदारांसाठी. मात्र सातत्यानं त्या मतदारसंघात सक्रिय राहणाऱ्यांपैकी संजय देशमुख होते की राजश्री पाटील, तर स्वाभाविक संजय देशमुख यांचंच नाव जेव्हा जेव्हा निवडणुकीच्या काळात आपण लोकांशी बोलत होतो तेव्हा समोर येत होतं. आता सुद्धा जे दिसतंय या संपूर्ण टफ फाईटमध्ये, जी सर्वात टाईट फाईट आहे या मतदारसंघातली, त्यात जे काही थिन मार्जिन असेल, त्यात जो कौल दिसतोय लोकांचा
तो स्पष्टच आहे की जे आतापर्यंत आपण अनुभवलं तोच जनमताचा कौल वोटिंग मशीनमधून सुद्धा येताना दिसतोय यावेळी. अनिल बोंडेंकडे सुद्धा आपण जर अनिल बोंडेजी यवतमाळ बद्दल जे राजश्री पाटील त्या मूळच्या यवतमाळच्या आहे, नेरच्या आहे आणि त्यांचं नियोजन अतिशय चांगलं. त्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे आमदार मदनराव येरावार असो, डॉक्टर उईके असो किंवा संजय राठोड असो, म्हणजे सर्वात जास्त संख्या जी आहे यवतमाळमध्ये ती भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची. बरं. आणि भारतीय जनता पक्षाने ती संपूर्ण निवडणूक संपूर्णतः भारतीय जनता पक्ष आणि राजश्री पाटील यांचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे या सर्वांनी एकजुटीने निवडणूक लढवली. हा, ही गोष्ट खरी आहे की संजय देशमुखांची तिकीट अगोदर जाहीर झाली होती, परंतु संजय देशमुखांच्या सोबत तेवढी ती काँग्रेस राष्ट्रवादी जी तिथे फार कमी प्रमाणात आहे ती मात्र मन लावून तिथे नव्हती. आणि पुसद असो किंवा वाशिम असो या सगळ्या गोष्टीमध्ये जे आमदारांचं पाठबळ होतं, कार्यकर्त्यांचं पाठबळ होतं आणि चांगलं नियोजन जे होतं ते राजश्री पाटलांकडे होतं. त्यांच्या हेमंत पाटलांचा अनुभव सुद्धा होता निवडणूक लढवण्याचा आणि त्या मोदीजींच्या बद्दल जे तळागाळामध्ये लोकांना मोदीजी प्रधानमंत्री झाले पाहिजे हा जो एक सुप्त लाट होती ती मात्र त्यामध्ये यवतमाळमध्ये दिसून आली. आपण याबद्दलचं आणखी विश्लेषण जाणून घेऊयात. खास करून यामधला जो तिरळे कुणबी जवळपास 4.5 लाख मते यामिनी या मतदारसंघात आणि जेथून या स्वतः राजश्रीजी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि बाकीचा भाजपचा फॅक्टर जो आता आपल्याला बोंडे सांगत होते तो तर खराच आहे. तो इफेक्ट का नाही महत्वाचा ठरला आपण कदाचित प्रशांतकडनं त्यानंतर कमेंट जाणून घेऊयात. मुंबईमधली टाईट फाईट नेमकी कुठली आहे ती सुद्धा जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघापासून आपण सुरुवात करतोय. इथल्या टाईट फाईट्स. मुंबई उत्तर मध्य म्हणजे यामिनी जसं आपल्याला कल्पना आहे वर्षा गायकवाड त्यांच्या विरोधात उज्ज्वल निकम एकदम वेगळं नाव देण्यात आलं होतं. पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला होता आणि इथे उज्ज्वल निकम आमच्या या एक्झिट पोलनुसार जिंकताना दिसत आहेत. टाईट फाईट आहे, जिंकताना दिसत असले तरी टाईट फाईट हा शब्द आम्ही जाणीवपूर्वक वापरलेला आहे ज्याचा अर्थ असा की फरक खूपच कमी आहे. यामिनी अगदी याविषयी आपण भोईटे सरांकडून सुरुवातीला जाणून घेऊयात. मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघाविषयी खरं तर वेगवेगळी समीकरणं या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विचारात घेतली जातात. त्यामधलं एक म्हणजे मुस्लिम, मराठी आणि दलित हे एक समीकरण या मतदारसंघामध्ये विशेषतः बघायला मिळालं होतं. आणि असंही बोललं जातं की मातोश्रीच्या अंगणातला हा मतदारसंघ आहे, त्यामुळे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मतदान केलंय की काय अशी सुद्धा चर्चा होती. भोईटे सर ते म्हणालेच होते, उद्धव ठाकरे म्हणालेच होते काँग्रेसला. बघूया भोईटेजी. उद्धव ठाकरेंनी तसं जाहीरच केलेलं खरं तर मतदानानंतर आणि टीका सुद्धा झालेली. जो मुद्दा MMD वाला आहे की मराठी, मुसलमान आणि दलित स्वाभाविकरित्या, कारण वांद्रे पश्चिम जो आशिष शेलारांचा मतदारसंघ आहे जे भाजपचे मुंबई अध्यक्ष सुद्धा आहेत, त्या मतदारसंघात सुद्धा म्हणजे आशिष शेलारांचं ते संघटन कौशल्य इतर सर्व नाही तर तिकडचं डेमोग्राफी आपण लक्षात घेतली तर मुसलमान मतदार त्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहेत, प्रभावशाली आहेत. तसंच पूर्वेला वांद्रे पूर्व अगदी यामिनी तुम्ही म्हणाल तसं तो जरी मातोश्री असलेला मतदारसंघ असला तरी सुद्धा तिथं बाबा सिद्दीकी ज्यांना अजित पवारांकडे गेलेत त्यांचे सुपुत्र झिशान सिद्दीकी आहेत जे काँग्रेसवर नाराज. म्हणजे स्वाभाविकरित्या पुन्हा तिथं काँग्रेसचा किती हाताच्या सोबत असेल हा एक मुद्दा आलेलाच. त्यामुळे आपल्या या पोलमधलं तो एक घटक महत्त्वाचा ठरणारा वांद्रे पूर्व मतदारसंघातला. पुढे जर गेलो कलिना, ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले तिथे संजय पोतनीस आहेत जे ठाकरेंसोबत राहिलेत, परंतु त्या मतदारसंघातची जी रचना आहे ते कॅथलिक, त्यातही म्हणजे सांगायचं झालं तर ईस्ट इंडियन कॅथलिक जे मराठी आहेत त्यांची गावं आहेत तिकडे. तसंच मराठी मतदार कोकण पट्ट्यातला तिथं मोठ्या प्रमाणावर आहे. पुढे जर आपण गेलो तर यात मतदारसंघात चांदिवली आहे, नसीम खान तिथून निवडून येतात. अगदी पवईपासून ते कुर्ल्यापर्यंत पसरलेला अवढव्य पसरलेला असा चांदिवली मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघात मुसलमान, मराठी आणि दलित म्हणजे MMD समीकरण तिकडे बऱ्यापैकी आहे. नसीम खान हे सुद्धा इच्छुक होते, नाराज होते, त्यांची समजूत काढली गेली, सर्व काही घडलं. त्यांनी तिथं खूपच जोरदार प्रयत्न केल्याचा दावा सुद्धा केला. अर्थात तो किती झाला असेल आणि नसीम खान याने त्या पद्धतीनं खरोखरच काम केलं असेल का हा वेगळा मुद्दा आहे. तसंच त्याच मतदारसंघाचा जर आपण विचार केला एकंदरीत तर विले पार्ले जो 100%
मराठी नसला तरी गुजराती त्यात येतात मोठ्या संख्येनं. मात्र 70 ते 80% मराठी मतदार असलेला विभाग परागळवणी भाजपचे आमदार त्यांची बऱ्यापैकी तिथे पकड आहे संपूर्ण मतदारसंघावर आजही. आणि भाजपचेच नगरसेवक तिथून निवडून आलेले आहेत. तो मतदारसंघ भाजपकडे गेला असेल तर त्यात काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे. जास्तीत जास्त मतं वांद्रे पश्चिमप्रमाणे तिथं मिळाली असतील. वांद्रे पश्चिमचा मी उल्लेख बाबा सिद्दीकींमुळे सुद्धा करतोय, कारण यावेळी त्यांचंही बळ भाजपच्या उज्ज्वल निकमांमध्ये उभं राहिलं असेल. अडचणीचं काय होतं उज्ज्वल निकमांसाठी? काही खरं तर भाजपच्या पूनम महाजन 2 वेळा निवडून आल्या. त्यांचं तिकीट जरी कापलं गेलं तरी तिथं भाजपचं बऱ्यापैकी बळ आहे. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आहेत, आमदार आहेत. तरीसुद्धा तिथं असं काय की ती या टाईट फाईटमध्ये गेली असेल की 5% खालच्या मार्जिनमध्ये गेली असेल? त्याचं कारण असं आहे की उमेदवारी जाहीर करण्यात खूपच उशीर लागला. उज्ज्वल निकम स्वतः म्हणाले तसं त्यांच्या राजकारणात तिकीट जाहीर झालं तेव्हा जन्म झाला. त्यामुळे ज्या पद्धतीनं तिकडं प्रचारात आघाडी घेतली पाहिजे होती पिछाडीवर असून सुद्धा ती त्या पद्धतीनं निकम यांना घेता आली नाही. स्वाभाविकरित्या ही एक जागा भाजपसाठी अनुकूल असून सुद्धा थोडीशी त्या बाबतीत अगदी टाईट फाईटमध्ये गेली. हो, अगदी. प्रशांत कदम यांच्याकडून सुद्धा आपण याविषयीची थोडीशी समीकरणं जाणून घेऊयात. जसं यानुसार दिसतंय की उज्ज्वल निकम हा एक नवा तशा पद्धतीने चेहरा दिलेला होता महायुतीनं, मात्र तो चेहरा त्या चेहऱ्याला पसंती देताना दिसतायत. म्हणजेच जे मुस्लिम, मराठी, दलित यांचं एक वेगळं समीकरण जमवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला, तो फॅक्टर फारसा चाललेला नाहीये का? किंवा मग काय नेमकं घडलंय? कारण योगींपासून सगळे या मतदारसंघासाठी प्रचारासाठी उतरलेले आपण बघितले होते. उज्ज्वल निकम यांचा हा जो विजय आहे तो भाजपसाठी 2 अर्थांनी महत्त्वाचा असेल. एकतर एकमेव उमेदवार आहेत की जे भाजपनं मराठी उमेदवार मुंबईमध्ये दिलेले होते, आणि दुसरं म्हणजे जर या मतदारसंघामधला मराठी उमेदवार भाजपच्या पाठीशी उभा राहिला तर तो BMC साठी सुद्धा एक खूप मोठा सिग्नल असेल. कारण एकतर जे शिवसेनेच्या संपूर्ण पक्षामध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर हा विजय होणं हा भाजपसाठी एक खूप मोठा दिलासा असेल. दुसरं म्हणजे महाविकास आघाडीच्या मधून थोडंसं जे उमेदवार देण्यामध्ये जी चूक झाली, मला वाटतं की वर्षा गायकवाड यांची उमेदवारी राहुल शेवाळे यांच्या विरोधात अपेक्षित होती, ज्या ठिकाणी त्यांचा बेस पण आहे, तिथं ती दिली गेली नाही. त्याच्याऐवजी त्यांना या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली गेली आणि त्याच्याऐवजी अनिल देसाई हे राहुल शेवाळेंच्या विरोधात तिथं उतरवण्यात आले. खरं तर जेव्हापासून भाजपसाठी किंवा महायुतीसाठी अवघड जागांची चर्चा देशामध्ये व्हायची, दिल्लीत व्हायची, आणि ही मी म्हणजे 8-9 महिन्यांपूर्वीची गोष्ट सांगतोय, तेव्हा दक्षिण मध्य मुंबईतला जो मतदारसंघ आहे त्याची चर्चा व्हायची की राहुल शेवाळेंसाठी हा मतदारसंघ अवघड आहे म्हणून. पण तिथं वर्षा गायकवाड यांची उमेदवारी आली नाही, त्याच्याऐवजी ती इकडं आली, म्हणजे दक्षिण मध्यमध्ये आली. याचं कारण नेमकं काय आहे, अशा पद्धतीनं जागा वाटप का करावं लागलं हे माहिती नाहीये. कदाचित पूनम महाजन आणि ठाकरे यांचे संबंध बऱ्यापैकी आहेत, त्याची पण खूप चर्चा व्हायची. त्याच्यामुळे शिवसेनेला ती सीट जी आहे ती थेट लढायची नव्हती का, म्हणजे ठाकरेंना, अशी पण एक चर्चा त्यावेळी आपल्याला ऐकायला मिळालेली आहे. अगदी या सगळ्याविषयी आपल्याला पुन्हा एकदा बोलायचं आहे. विनायक पासलक सर सुद्धा पुन्हा एकदा जोडले, जिथे अगदी निसटता पराभव किंवा निसटता विजय अशी शक्यता असू शकते. यापैकी आता आपण बघणार आहोत उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाविषयी इथे नेमकं काय होऊ शकतं. तर आपण बघतोय अमोल कीर्तिकर आणि त्यांच्या विरोधामध्ये रवींद्र वायकर असं आव्हान होतं, आणि यामध्ये अमोल कीर्तिकर हे आपल्या पोलनुसार आणि जनमताच्या कौलानुसार हे विजयी झालेले दिसत आहेत. खरं तर हे जे दोन्ही उमेदवार होते, या दोन्ही उमेदवारांवरती ईडीची कारवाई सध्या सुरू होती, ती सगळी प्रकरणं सुरू होती. आणि अमोल कीर्तिकरांना जर विजय मिळाला असेल किंवा विजय मिळणार असेल तर त्यामागे गजानन कीर्तिकर यांचा काही छुपा पाठिंबा होता का, ते सुद्धा बघणं महत्वाचं असेल. गजानन कीर्तिकरांचा छुपा पाठिंबा, मनसेनं कोणाचं काम केलं, भाजपने कोणाची इच्छा होती, भाजपच्या कार्यकर्त्यांना कोण इच्छुक होतं तिथे, कारण ती जागा सुद्धा हवी होती भाजपला, हे सगळे मुद्दे आपण बघणार आहोत. आपल्यासोबत गेस्ट आहेत, त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. मी पहिल्यांदा सुरुवात करतो, प्रशांत कदम आपल्यासोबत असेल तर. प्रशांत, उत्तर पश्चिम बद्दल शिंदे गटाची अडचण ही दिसत होती की त्यांना उमेदवार मिळत नव्हता. म्हणजे रवींद्र वायकर ज्यांना उमेदवारी दिली गेली ते सुद्धा अवघ्या काही महिन्यांच्या आधी त्यांच्या पक्षामध्ये आले. त्याच्या आधी ईडीची कारवाई किती वेगानं झाली होती हा आपण बघितलेलं होतं. त्या दृष्टीनं सुरुवातच उमेदवार सक्षम मिळत नाहीये इथपासून झालेली होती. जेव्हा गोविंदाचा प्रवेश झाला तेव्हा ही पण चर्चा होती की कदाचित गोविंदा इथून लढेल का, पण कदाचित
कीर्तीकरांच्या बद्दलचा जो अंदाज होता की त्याच्यातून ते दिसत होतं. एकतर ही एक खूप विचित्र परिस्थिती आपल्याला दिसली की म्हणजे गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे आता उद्धव ठाकरे गटातून लढतायत आणि आपल्या पोलनुसार ते विजयी पण होताना दिसत आहेत. टाईट फाईट जरी असली तरी कल जो आहे तो त्यांच्या बाजूने दिसतोय. या दृष्टीनं जसं पियुष गोयलांच्या बाबतीत होतं की तो मतदारसंघ भाजपसाठी सर्वात सुरक्षित होता, तशाच पद्धतीनं हा मतदारसंघ जो आहे तो एक प्रकारे ठाकरेंसाठी सुरक्षित दिसत होता आणि तेच चित्र या एक्झिट पोलमधून दिसतंय. अनिल बोंडेजी, उत्तर पश्चिम बद्दल भाजपकडे जायला पाहिजे होती सीट, निकाल बदलला असता. उत्तर पश्चिम बद्दल माझा काही अभ्यास नाही, त्यावर मला काही बोलायचं. आपल्यासोबत आपण आणखी राजकीय नेत्यांकडे आपण जाणार आहोत. त्यापूर्वी सचिन परब आपल्यासोबत आहेत, जे वरिष्ठ पत्रकार पुढारीचे. सचिनजी, उत्तर पश्चिम बद्दल. हा मतदारसंघ असा आहे की तिकडची जी एकूण सामाजिक रचना आहे ती पाहिल्यास आपल्याला एक तर दिसतं की मराठी, मुस्लिम आणि दलित हे जे कॉम्बिनेशन त्या मतदारसंघामध्ये उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे शिवसेनेची नेहमीची मतं अधिक मुस्लिम मतं आणि काही प्रमाणात असलेली दलित मतं असं जे कॉम्बिनेशन आहे ते अमोल कीर्तीकरांच्या बरोबर गेलेलं दिसतंय. वायकरांचं असं झालं होतं की वायकरांसोबत वायकरांचे कार्यकर्तेही गेलेले आपल्याला दिसले नाहीत. म्हणजे इतर जेव्हा आमदार हे शिंदे गटात जात होते तेव्हा त्याच्यासोबत कोणी ना कोणी निदान नगरसेवक तरी जाताना आपल्याला दिसले मुंबईतले. पण तसं वायकरांच्या बाबतीत झालं नाही. वायकर हे एकटेच गेलेत की काय शिंदे सेनेमध्ये असं वाटत होतं. त्याच्यामुळे वायकरांसोबत न गेलेला जो शिवसैनिक आहे तो सगळ्यात मोठी त्यांची वजाबाकी ठरली असं मला वाटतं. त्याच्यामुळे ही सीट आज कीर्तीकरांच्या दिशेने कललेली आहे असं स्पष्ट चित्र या जे सर्वेतून आलेलं आहे ते स्वाभाविक म्हणायला हवं. बरं, भोईटेजी, उत्तर पश्चिम बद्दल जवळपास अपेक्षित होत आहे. अपेक्षित म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे ना की एकतर अनिच्छेनं मिळवलेली उमेदवारी, कारण भले ते ठाण्याला जाऊन शिंदेना घरी भेटले या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या संदर्भात, मात्र ते त्यांना पाहिजे होतं का त्यांच्या देहबोलीतून किंवा त्यांच्या एकंदरीत आजवरचा शिवसेनेत असतानाचा जो निवडणूक लढवण्याची त्यांची पद्धत, स्ट्रॅटेजी ते पाहिले तर स्पष्ट दिसत होतं की ते अनिच्छेनं लढत होते. दुसरं असं आहे ना, उत्तर पश्चिम मतदारसंघात आत्ताच सचिन परब बोलले तसं आकडेवारी पाहिली तर मराठी मतदार 36%, मुसलमान 19% आणि मराठी 36% मध्ये दलित मतदार सुद्धा येतात. 55% मतदार हे एका बाजूला तसं पाहायला गेलं तर अर्थात मराठी सर्वच्या सर्व ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेले का तर नाही, कारण इथं भाजपचं सुद्धा 6 विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्यापैकी अंधेरी पूर्व, जोगेश्वरी जो वायकरांचा नंतर शिंदेकडे गेल्यामुळे तो आपण ठाकरेंकडे राहिला नाही असं किमान आमदारकीपुरतं मानूया, आणि दिंडोशी सुनील प्रभू जे ठाकरेंचे खूप विश्वासू 2 आमदार शिवसेनेचे, एक शिंदे यांच्याकडे गेलेले शिवसेनेकडे, त्याचबरोबर भाजपचे अंधेरी पश्चिम, वेसावे आणि गोरेगाव अशा 3 मतदारसंघात भाजपचे आमदार. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर कागदावर तरी आमदारकीच्या हिशेबाने हा मतदारसंघ शिंदेकडेच गेला पाहिजे होता. आता जी आपल्याला दिसते ना टाईट फाईट, त्याचं कारण तेच असावं. परंतु या निवडणुकीमध्ये जो MMT फॅक्टर उद्धव ठाकरेंनी चालवला, मुसलमान खास करून मुंबईतील मुसलमानांच्या बाबतीत अनेक अगदी काँग्रेसच्या नेत्यांशी जेव्हा माझी चर्चा व्हायची प्रसन्न, तेव्हा ते सांगायचे की अहो आम्ही जर हातापेक्षा मशालीवर लढलो ना तर मुसलमान आम्हाला जास्त मतं देतील. या मतदारसंघामधील जोगेश्वरी पश्चिमचा जो भाग आहे जिथं बेहरामबाग परिसर आहे, एक मोठा परिसर आहे मुसलमान बहुल असा, त्या परिसरामध्ये पहाटे 4 पासून रांगा लागलेल्या असं त्यावेळी दिसून आलेलं. त्यामुळे स्वाभाविकरित्या याच मतदारसंघात आघाडी नगर आहे, मिल्लत नगर आहे, यारी रोड आहे जे आणि गावदेवी डोंगरी हा अंधेरी पश्चिम मधला भाग आहे मतदारसंघातला. त्यामुळे मराठी माणूस आणि मुसलमान हे समीकरण तिथं ठाकरेंच्या फायद्याचं ठरलं आणि वायकरांची अनिच्छा ती सुद्धा, म्हणजे भाजपनं खूप प्रयत्न केला. आत्ताच सचिन परब म्हणाल तसं वायकरांचे शिवसैनिक दिसत नव्हते, मात्र भाजपचे कार्यकर्ते हिरिरीनं दिसत होते तरी सुद्धा, त्यामुळे त्यांच्या प्रयत्नामुळे तरी टफ फाईट मध्ये असं म्हणावं लागेल. आणि म्हणजे ज्या वेळेला अमोल कीर्तीकरांना तिकीट मिळालं तेव्हा निष्ठावंत, ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून त्यांना तिकीट मिळालं असं मानलं गेलं. त्यामुळे या सगळ्या या खास करून मतदारसंघामध्ये
गद्दार विरुद्ध खुद्दार अशीच एक लढत झालेली बघायला मिळाली. पुढे आपण अहमदनगर विषयीचा नेमका एक्झिट पोल काय सांगतो जाणून घेऊयात. नगरची जागा सुजय विखे राखतायत असं आमच्या एक्झिट पोलमध्ये बघायला मिळते. इकडे जोरदार टक्कर आहे, अगदी छोटीशी सीमा आहे विजय आणि पराजयामध्ये. मात्र निलेश लंकेंचं आव्हान असून सुद्धा सुजय विखे ही जागा राखतायत असं दिसतंय. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे निलेश लंके मात्र जिंकण्याची शर्यत जिंकू शकलेली नाहीत असं एक्झिट पोल तरी सांगतोय. अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांची कमेंट घेऊया सुरुवातीला. अनिलजी. निश्चितच सुजय विखे हे 5 वर्षापर्यंत सातत्यानं लोकांच्या कामामध्ये होते. ते दिव्यांगाचं काम असो आणि सर्वात महत्वाची गोष्ट की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींचे प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं, चांगल्या तऱ्हेने केलं. आणि यावेळेला त्यांचे वडील राधाकृष्णजी विखे पाटील, स्वतः सुजय विखे यांनी जी भूमिका घेतली, सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवल्या गेली. आणि मोदीजींच्या फॅक्टरमुळे प्रत्येक जण हेच पाहत होता की आपण मोदीजीला मतदान करतोय आणि सुजय विखेंनी 5 वर्षामध्ये केलेलं काम. दुसरी महत्वाची गोष्ट, लंकेच्या बाबतीत लोकांना असं सातत्यानं जाणवत होतं की हे प्रसिद्धीसाठी बऱ्याच गोष्टी करतात आणि त्यामुळे लंकेंकडून खूप अपेक्षा खासदार म्हणून करता येईल असं लोकांच्या मनात नव्हतं. आणि त्यामुळं सुजय विखेंचा विजय निश्चितपणे होईल असं वाटतंय. बरं, विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. विद्याताई, सुजय विखे पाटील हे नगरमधून विजयी होतील असा एक्झिट पोल सांगतोय, तुमचं म्हणणं? नाही, मला नाही वाटत की तसं काही होईल, कारण निसटता विजय जो होईल तो निलेश लंकेंचाच होईल. आणि आता मी जे ऐकलं की प्रसिद्धीसाठी निलेश लंके काम करतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. स्वतःला झोकून देऊन काम करणं हे निलेश लंकेंचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यांनी कोरोनाच्या पिरियडमध्ये जे काय काम केलं, म्हणजे घरात न बसता लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी मोठ्या मोठ्या कोरोनासाठी कॅम्प उभारून त्यांनी तिथे मदत केलेली आहे. आणि त्यांनी ते तळागाळातनं आलेले कार्यकर्ते आहे, त्याच्या विरोधात सुजय विखे जे आहेत ते प्रस्थापित आहेत. त्यांचं तिथे प्रचंड साम्राज्य म्हटलं पाहिजे आणि त्यामुळे पैशाचा प्रचंड वापर त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ही गोष्ट निलेश लंकेंनी आपल्याला त्यावेळेस उघडकीस पण केली होती की कशा प्रकारे गैरप्रकार या मतदारसंघात झालेले आहेत. आणि निश्चितच काही गैरप्रकार झाले असतील तर त्यांचा विजय होण्याची शक्यता आहे, परंतु निलेश लंके हे निश्चित तिथे विजयी होतील अशी मला खात्री वाटते. बरं, उमेश पाटील आपल्या सोबत आहेत, सर तुमची कमेंट. त्या संदर्भात आता ते बोलतायत, काल परवापर्यंत निलेश लंके हे अजितदादांच्या सोबत आले होते. मोठ्या प्रमाणावर सत्तेमध्ये आल्याचा फायदा घेऊन त्यांनी निधी देखील मतदारसंघाच्या करता मिळवला आणि लोकसभेच्या करता ते पुन्हा पवार साहेबांच्या गेले. 6 महिन्यामध्ये ते 2-2 वेळा निष्ठा बदलू शकतात, तर ते तिथल्या मतदारसंघातल्या जनतेशी काय प्रामाणिक राहणार हा साधा प्रश्न तिथल्या जनतेला पडलेला असणार आहे. आणि राहिला प्रश्न त्यांचं, ते कोरोनाशिवाय दुसरं सांगण्यासारखं एकही काम नाहीये. ते आमदार झाले होते ते फक्त कोरोनातले पेशंटांच्या मदत करण्याकरता एवढंच फक्त त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. याच्या व्यतिरिक्त ना कुठल्या नेत्याला काय सांगता येतं ना बोलता येतं, त्याच्या व्यतिरिक्त काही सांगण्यासारखं नाही पण आहे यांच्याकडं. आणि राहिला प्रश्न प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांचा, आता पवार साहेबांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी हे बोललं तर शोभतच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर सगळी प्रस्थापितांची फेडरेशनच बनावी लागेल. आणि तुम्ही ते आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न पुढे येऊ देण्याचा परिणाम आणि पुन्हा घरातच सगळं माझ्यानंतर माझ्या मुलाच्या नंतर परत माझ्या नातवाचं इथपर्यंतची जी काही आपली प्रकृती आणि प्रवृत्ती त्या पक्षात तयार झाली होती त्याचाच परिणाम म्हणून आणि पुत्र आणि पुत्री मोहाच्या नादामध्येच हे पक्षामध्ये फूट पडलेली आहे. ते देखील आपण स्वीकारलं पाहिजे. ठीक आहे. आपण विनायकजींची कमेंट घेऊयात. विनायकजी, या मतदारसंघामधली नेमकी समीकरणं काय होती ज्यावेळेला सुजय विखे पाटील हे आपण पुढे आहेत असं दाखवतोय किंवा जनमताचा कौल दाखवतोय?
यामिनी, या मतदारसंघाकडे यायच्या आधी मी फक्त 1 मिनिट मुंबईतल्या 2 मतदारसंघांबद्दल बोलतो. या तिन्ही टाईट फाईट मध्ये एक गोष्ट कॉमन अशी आहे की ट्रान्सफर ऑफ वोट, म्हणजे जो मुसलमान समाज आजपर्यंत असं मानतात की काँग्रेसला वोट करत होता त्यांना धनुष्यबाणाचं चिन्ह दाबायचं होतं. जसं बोयटे सरांनी उल्लेख केला तसं हा शिफ्ट झाल्याचा आपल्या एक्झिट पोल मधून दिसतंय आणि त्याच्यामुळं या टाईट फाईट मुंबईमध्ये दिसत आहेत की एकमेकांच्या चिन्हावरती लढण्यात आलेला कोहेझिव्हनेस. अहमदनगरमध्ये सुद्धा सुजय विखेंचं नेटवर्क आहे, एक प्रकारे घर टू घर पोहोचण्याची यंत्रणा आहे आणि त्याच्या उलट निलेश लंकेंचा चेहरा आणि त्याला बाळासाहेब थोरातांच्या सुद्धा नेटवर्कची जोड मिळाली असं ग्राउंडमध्ये दिसतंय. 2 दिग्गज नेते की ज्यांनी 30-30, 35-35 वर्ष आपापलं क्षेत्र व्यापलेलं आहे असे एक बाळासाहेब थोरात आणि दुसरे राधाकृष्ण विखे यांच्यामधला हा संघर्ष होता, फक्त चेहरे वेगवेगळे होते. याचा परिणाम ही अत्यंत टाईट फाईट होण्यामध्ये दिसतोय आणि त्याला मग एक प्रकारचा लोकप्रिय चेहऱ्याची जोड राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून मिळाली. पण सुजय विखे यांचं काम आणि त्यांचं नेटवर्क, पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या सभा, या वेगवेगळ्या फॅक्टरमुळं नेटवर्क, यंत्रणा आणि परसेप्शन या दोन्हीची लढाई अहमदनगरमध्ये विशेषतः आपल्याला दिसते. तर महा एक्झिट पोल आपण बघतोय आणि टाईट फाईट्स बघतोय. त्यापैकी साताऱ्यामध्ये नेमकं काय घडणार आपण बघूयात. उदयनराजे भोसले साताऱ्यामधून अपेक्षेप्रमाणे, जवळपास अपेक्षेप्रमाणे, अर्थात फाईट टफ होती हे पण सांगायला पाहिजे. टाईट फाईट हा शब्दच आपण वापरतोय. उदयनराजे निवडून येत आहेत, मात्र टाईट फाईट आहे. शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यातलं मतांचं अधिक्य हे खूप कमी असेल असं सध्या तरी दिसतंय. याविषयी आपण सुरुवातीला बोलूयात. अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत. खरं तर उदयनराजे भोसले यांची उमेदवारी अगदी उशिरा देण्यात आलेली होती. दिल्लीपासून त्यांना जाऊन ही सगळी उमेदवारी मिळवावी लागली असं सुद्धा बोललं गेलं होतं. अनिल बोंडे, ऍक्च्युली तुम्ही टाईट फाईट म्हणता, परंतु उदयनराजेंचा जो कनेक्ट आहे सर्वसामान्य माणसाबरोबर आणि विशेषतः युवकांच्या बरोबर आणि त्या परिसरामध्ये जो त्यांचा वावर आहे की कोणालाही कोणासोबतही ते बोलू शकतात, न्याय देऊ शकतात आणि त्यामुळं उदयनराजे मी पाहिलं स्वतः की ते स्वतःच अतिशय चांगले पॉप्युलर आहे आणि त्यासोबतच मोदीजींचा करिश्मा आणि त्यामुळं म्हणजे टाईट फाईट पेक्षा अतिशय चांगल्या मतानं उदयनराजे निवडून येतील असं निश्चितपणे आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सुद्धा अतिशय ताकदीने कामाला लागलेला होता. ती परिस्थिती शशिकांत शिंदेसाठी फेवरेबल तशी नव्हती की पूर्णतः काँग्रेसचे लोक किंवा राष्ट्रवादीचे लोक सुद्धा त्यांच्या बाजूनी पूर्ण ताकदीने कामाला लागलेले नव्हते आणि त्यामुळे टाईट फाईट पेक्षा उदयनराजे अतिशय चांगल्या मतांनी निवडून येतील असा माझा अंदाज. ठीक आहे, आपल्याकडे अगदी थोडासा वेळ आहे त्यामुळे मी पटापट याविषयीची उत्तरे घेईन. उमेश पाटील आहेत आपल्यासोबत. उमेशजी, पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला, परंतु सातारा जिल्हा हा कायम छत्रपतींच्या गादीचा मान राखणारा हा तो मतदारसंघ आहे. मागच्या वेळेला त्या पावसाच्या सभेनं अपवाद झाला, परंतु या वेळेला लोकांना लक्षात आलं की कामाची व्यक्ती कोण आहे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव म्हणजे खुद्द छत्रपतींच्या थेट वारसाचा पराभव हे काही तिथल्या साताऱ्यातल्या जनतेच्या पचनी पडणार नव्हतं. त्यामुळं त्या ठिकाणी मान गादीला आणि मतही गादीला अशा पद्धतीचं त्या ठिकाणचं वातावरण होतं. निश्चितपणे त्या ठिकाणी आणि स्वतः शशिकांत शिंदे विधानसभेला पराभूत झाले, त्याच्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले. त्यामुळे त्यांचंही पूर्वीसारखं त्या ठिकाणचं वलय राहिलेलं नाही. आता फक्त सहानुभूतीच्या मुद्द्यावरच फक्त ती निवडणूक झाली, परंतु निश्चितपणे उदयनराजे त्या ठिकाणी निवडून येते. बरं विनायकजी, ही टाईट फाईट याविषयी नेमकं काय सांगाल? शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव आणि उदयनराजे हे विजयी. खरं सांगायचं तर यामिनी ही अपेक्षेपेक्षा जास्त टाईट फाईट दिसतीये. 1 ते 1.5% मार्जिन साताऱ्यामध्ये दिसतंय. याच्यामध्ये मूळ राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग, त्यांची असणारी तिथली ताकद आणि सिटिंग खासदार राष्ट्रवादीचं असणं आणि दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसले आणि भाजपची ताकद यांच्यामध्ये खूप नेक टू नेक संघर्ष झालेला दिसतोय. त्यामुळं इथला निकाल हा काही हजारांच्या फरकानं लागला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. बरं, विद्याताई आहेत आपल्यासोबत. विद्याताई, शशिकांत शिंदे यांचा काहीसा निसटता पराभव आपल्याला साताऱ्यामध्ये दिसतोय. निसटता पराभव नाही, निसटता विजय होणार आहे शशिकांत शिंदे यांचा. कारण मी स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन आलेले.
लोक भर दुपारी 2 वाजता सुद्धा उन्हामध्ये उत्स्फूर्तपणे त्या सभांना प्रतिसाद देत होते आणि तिथे तुतारी हे चिन्ह इतकं फेमस झालं होतं की तिकडे जरी नरेंद्र मोदी येऊन गेले असले तरी साताऱ्यातल्या लोकांचा सगळा कल हा शशिकांत शिंदेच्या सभांना मिळणारा प्रतिसाद त्याच्यात होता. आणि आता तुम्ही जो सर्वे केलाय त्याच्यामध्ये निश्चितच मला वाटतं शशिकांत शिंदे यांचा विजय निश्चित आहे. थोड्याफार फरकाने होईल पण विजयी मात्र शशिकांत शिंदे होतील. बरं, मला विनायक सरांची पुन्हा एकदा कमेंट घ्यायची आहे, मात्र त्याआधी भोईटे सरांकडे जाते. भोईटे सर, एक लक्षात घेतलं पाहिजे आपण इथे की उदयनराजे किंवा साताऱ्यात गादीच्याच विजयाची परंपरा आहे असं जरी उमेश पाटील यांनी ठासून सांगितलं असेल तरी तसं आतापर्यंतचा अनुभव दरवेळी तसंच घडतं असं राहिलेलं नाहीये. सातारकर मतदार हे गादीचा सन्मान करत वेगळा स्वतःचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा ओळखले जातात. त्यातला मुद्दा असा आहे यातला मात्र की शशिकांत शिंदे यांचं नेटवर्क सातारा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात तेवढं पुरतं होतं का किंवा ते खासदारकीचा चेहरा म्हणून त्या मतदारसंघात उदयनराजेंच्या तुलनेत होते का, तिथंच या टाईट फाईटचं आहे. खरं तर उदयनराजेंना सुद्धा जेवढी त्यांची लोकप्रियता आहे, जेवढी व्हायरल लोकप्रियता आहे, तेवढी या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ते तेवढेच लोकप्रिय आहेत का, हा एक वेगळाच खरं तर विश्लेषणाचा विषय आहे, अभ्यासाचा विषय आहे. एकच शेवटचा मुद्दा की शशिकांत शिंदे आपल्या APMC जे आहे नवी मुंबईतलं तिकडचे हजारो कामगार, माथाडी कामगार हे या निवडणुकीसाठी साताऱ्याला गेलेले होते. ते एक वेगळं बळ आहे शशिकांत शिंदेकडे. आणि विस्थापित प्रस्थापित वगैरे मतदारसंघानुसार जे काही आपल्याकडे भाषा बोलली जाते आणि आपल्या पक्षाच्या सोयीनुसार त्यानुसार तिकडे ते विस्थापितांतर्फेच तसे होते. अर्थात टाईट फाईट आणि विनायकजी म्हणाले तसं अवघ्या 1-2% रेंजमधली ही टाईट फाईट नेमका काय कौल घेऊन येते, कोणाला कंदी पेढे वाटता येतात ते आपल्याला 4 तारखेला कळेलच. हो, अगदी. मला विनायक सरांना याच विषयी विचारायचं आहे. अगदी आपण आता 6 ते 7 या टाईट फाईट्स बघितलेल्या आहेत, याचे नेमके पोल काय होते त्याविषयी सविस्तर सांगाल? आपण ज्या बघितल्या त्या 6 ते 7 टाईट फाईट होत्या, बिग फाईट मध्ये बघितल्या. तो एकूण 9 टाईट फाईट या आपल्या सर्वे मधून आल्या, ज्याच्यामध्ये 5% कमी गॅप होती. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल तर पुढारीनं यावेळेला रेंज जाहीर केलेली आहे की 27 ते 32 महायुती आणि 15 ते 20 महाविकास आघाडी. याचं कारणच असं आहे की साधारणतः 9 या टाईट फाईट होता आणि इथला कौल बदलू शकतो याची विनम्र जाणीव आपल्याला आहे सेफॉलॉजिस्ट म्हणून, या सगळ्यात काम करणारी आपली संस्था म्हणून. आणि आता आपण साधारणतः 9 वाजत आलेत, बाकी सर्व एजन्सीचे राज्यवाईज पोल जाहीर झालेत. कोणी फारसे प्रत्येक मतदारसंघ वाईज केलेले नाहीत, पण सी वोटर असेल, पोलस्टॅट असेल, अशा सर्वांच्या पोलमध्ये सुद्धा साधारणतः हीच रेंज दिसते. बहुतांश जणांनी रेंज देणं पसंत केलंय 25 ते 33 अशा पद्धतीनं. त्यामुळे साधारणतः सर्वांचा कल ही महाराष्ट्रातल्या लढती या अटीतटीच्या झाल्यात. इथे दोन्ही इंडिया आणि NDA आघाडीला जवळपास समसमान मतं पडतात आणि मग इलेक्टोरल मॅनेजमेंट आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती कल बदलेल असाच आहे, असं आता समोर येतं. अगदी. प्रसन्न सर, आपण जसं म्हणतोय तसं ही साताऱ्याची खरंच अगदी सर्वाधिक टफ फाईट पैकी एक म्हणावी लागेल. अर्थात प्रत्येक पक्ष स्वतःची आपापली जागा घेणारच आहे. इथे हेही लक्षात घेतलं पाहिजे की उदयन महाराज आहेत, छत्रपती उदयनराजेंचा आहे, मराठा कॉन्सोलिडेशन वगैरे, पण ही गणितं तितकी सोपी नव्हती. राष्ट्रवादीने अजित पवारांनी घड्याळावर लढण्याची सुद्धा ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. आणि जसा तू उल्लेख सुद्धा केला होता, अगदी शेवटी म्हणजे उदयनराजे दिल्लीवरनं जाऊन आले आणि कॉलर उडवली तेव्हा तिकीट त्यांच्या हाती नव्हतं. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न महायुतीसाठी कायम राहणार आहे.